चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर थेट अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर चढवले, तलाठींनाही जीवे मारण्याची धमकी, चालक व मालकावर गुन्हा दाखल. जळगाव येथून मीटिंग आटपून येत असताना अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर चालकाने ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास खडगाव गावाजवळ घडली आहे. यात प्रांताधिकाऱ्यांचे वाहनांचे नुकसान होऊन त्यांच्या ते किरकोळ जखमी झाले, तर तलाठी यांनीही ट्रॅक्टर चालकाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी, चोपडा, जळगाव. जळगाववरून परतत असताना खडगाव गावाजवळ एक ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असताना मला दिसला. तलाठी आणि मी त्याला थांबवण्याचा इशारा करून सुद्धा तो थांबला नाही. त्यामुळे मी आणि तलाठी त्यांना ओव्हरटेक करून त्याच्या समोर गेले असताना त्यांनी मागून येऊन माझ्या गाडीला, स्वतःच्या गाडीला धडक दिल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आणि माझ्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे आज ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. आणि यापुढेही असेच अवैध वाहतूक करत असताना जर कर्मचाऱ्यावर हल्ला जर झाला तर सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनाही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ओके सर, एकूण किती लोक होते? एकूण ट्रॅक्टर चालक एक जण होता आणि ट्रॅक्टर मालक. तर अजून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ मारहाण वगैरे करण्यात आली आहे? शिवीगाळ आणि मारहाण झालेल्यापेक्षा मागून धडक दिलेली आहे त्यांना गाडीला आमच्या, त्यामुळे तो एक मारहाणीचाच प्रकार होता. आणखी